शरद मोहोळ हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी मास्टरमाइंड गणेश मारणे हा फरार होता। अखेर महिनाभर तपास करून शोध घेऊन सिने स्टाईल पाठलाग करत गणेश मारणेला 1 फेब्रुवारी रोजी नाशिक रोड इथून बेड्या ठोकण्यात आल्या। पुण्यातील शरद मोहोळच्या हत्येला आता जवळपास 1 महिना होत आलाय। गँगवॉरमधून 5 जानेवारी रोजी शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी पुणे पोलिसांनी 24 तासात 8 आरोपींना अटक केली। जसजसा या प्रकरणाचा तपास पुढे सरकला त्यानंतर एकूण 15 आरोपींना अटक झाली, ज्यामध्ये 2 वकिलांचा समावेश होता। मात्र तरीही या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी मास्टरमाइंड गणेश मारणे हा फरार होता। अखेर महिनाभर तपास करून शोध घेऊन सिने स्टाईल पाठलाग करत गणेश मारणेला 1 फेब्रुवारी रोजी नाशिक रोड इथून बेड्या ठोकण्यात आल्या। त्याच्यासह आणखी 3घांनाही अटक करण्यात आली आहे। गणेश मारणेनं शरद मोहोळची हत्या होताच 5 राज्यात तो फिरला होता। यावेळेस त्यानं काय केलं हे आपण पाहणार आहोत। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर आरोपी गणेश मारणेला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस त्याची कसून चौकशी करत असून रोज नवनवीन माहिती समोर येते। शरद मोहोळच्या हत्येनंतर गणेश मारणे हा तातडीनं फरार झाला। पोलिसांच्या कचाट्यात सापडू नये म्हणून तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता। एवढंच नव्हे तर या हत्येनंतर फरार असताना त्यानं अनेक ठिकाणी जाऊन देवदर्शन केल्याची माहिती समोर आली आहे। सुरुवातीला गणेश मारणे हा तुळजापूरला गेला आणि तेथील मंदिरात जाऊन त्यानं दर्शन घेतल्याची माहिती तपासात उघड झाली। तिथून तो कर्नाटकला गेला, मात्र तिथंही पोलिसांचं पथक पोहोचल्यामुळे त्यांना चकवण्यासाठी गणेश मारणे कर्नाटकमधून केरळला पळाला। तिथंही त्यानं विविध मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतल्याचं उघड झालं। शरद मोहोळच्या हत्येनंतर जवळपास 25 दिवस गणेश मारणे हा फरार होता। पोलिसांनी अखेर त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत। गणेश मारणे याच्या प्रत्येक हालचालींवर पुणे पोलीस लक्ष ठेवून होते। केरळमधून देवदर्शन करून तो नाशिकला आला। तंत्रज्ञानाच्या मदतीनं पोलीस त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याचा ठाव ठिकाणा शोधत होते। नाशिकमध्ये असताना त्यानं ओला बुकिंग रद्द केल्यानंतर पोलिसांना त्याचा नंबर ट्रेस करता आला। तो लोणावळा इथं वकिलांना भेटायला जात असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। गणेश मारणे फरार असताना त्यानं ज्या बाईक्सचा वापर केला त्याही पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। गणेश मारणे हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता। पुणे पोलिसांनी शरद मोहोळ हत्या प्रकरणी आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे। त्यात गणेश मारणे याचाही समावेश आहे।